नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीपासून मुक्ती आणि विषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नरेंद्र वैद्य यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर नरेंद्र वैद्य यांचे व्यक्तिमत्व महाराष्ट्राला सुपरिचित आहे. विविध जनजागृतीपर कार्यक्रमांमध्ये ते नेहमी सहभागी होत असतातच. पण खास करून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की गुडघेदुखी किंवा सांधेदुखीवरील असणारे अत्याधुनिक उपचार सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचं श्रेय डॉक्टर नरेंद्र वैद्य यांना जातं. लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांची सेवा करत असताना विविध प्रकारचे मान सन्मान डॉक्टर नरेंद्र वैद्य यांना मिळालेले आहेतच. पण खास करून जे अत्याधुनिक स्वरूपाचं जे तंत्रज्ञान आहे ते सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावं या हेतूने डॉक्टर नरेंद्र वैद्य गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. 6,000हून सांधेरोपणाच्या शस्त्रक्रिया असोत किंवा 3,000हून मणक्यांवरील शस्त्रक्रिया असोत, या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे करणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटल पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे. पुण्यामध्ये खास करून मित्रमंडळ स्वारगेट या ठिकाणी सुसज्ज असं जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर आहे. म्हणजेच गुडघेदुखी सांधेदुखीवरील सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. ह्या व्यतिरिक्त निगडी आणि चिंचवड या ठिकाणी सुसज्ज असं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी सांधेदुखी त्याचप्रमाणे मणक्यांमधील विविध प्रकारचे आजार, स्लिप डिस्क, सायटिका ह्याच्यावरील दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध आहेत. ह्या व्यतिरिक्त कोल्हापूर म्हणजे खास करून आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी सुद्धा सुसज्ज असं हॉस्पिटल लोकमान्यने सुरू केलेलं आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता जो पुढे संपर्कासाठी आपण नंबर बघत आहात हा खास लोकमान्य हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे 9595844844. ह्या नंबरवरती आपण फोन करू शकता, आपले प्रश्न विचारू शकता, अपॉइंटमेंट सुद्धा आपण ह्या नंबरवरती घेऊ शकता. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खास करून पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत सर्वसामान्य रुग्णांसाठी, पण खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. लोकमान्य हॉस्पिटल सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे, पण सरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे. खास करून सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीमच्या अंडर येणारे जे पेशंट्स आहेत त्या ठिकाणी आरोग्यसेवा घेऊ शकतात आणि नवीन प्रकारचं तंत्रज्ञान आहे त्याचा लाभही घेऊ शकतात. आपण पुन्हा एकदा कार्यक्रमात वेळत असताना सर सर्वप्रथम आपलं अभिनंदन, कारण नुकतंच रोबोटिक्सचं अत्याधुनिक तंत्रज्ञान आपण लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आता लॉन्च केलेलं आहे. आणि मला वाटतं आशिया खंडातलं हे पहिलं असं सेंटर आहे ज्या ठिकाणी आता हे रोबोटिकद्वारे गुडघेदुखीचे उपचार होणार आहेत. सर्वसामान्य रुग्णांसाठी त्यांच्या आयुष्यामध्ये एक परिवर्तन जे घडणार आहे. आपण काही रुग्ण बघूया, एक रुग्ण बघूया या अनुषंगाने लॅपटॉपवरती सर्वप्रथम की त्यांना कशा रीतीने या तंत्रज्ञानाचा फायदा झाला काय सांगता येईल सर आम्हाला. आता हे टिपिकल पेशंट आहेत ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे गुडघेदुखी ज्याला म्हणतात, गुडघ्याची गादी किंवा खुर्च्या झिजून गेल्यानंतर आणि त्यामुळे चालण्यात त्यांना वेदना व्हायला लागतात. पेशंटला त्यांची चाल बिघडते, वॅडलिंग गेट ज्याला म्हणतात त्याप्रमाणे ते व्हायला लागतं आणि पेशंटला मग ह्या अशा चौथ्या टप्प्यामध्ये ऑपरेशन करून सांधेरोपण शस्त्रक्रिया करायला लागते. आता ऑपरेशन नंतर आपण जर बघितलं तर ह्या पेशंटची जी चाल आहे ती पूर्णपणे नॉर्मल होऊन जाते आणि पेशंटला वेदना आहेत त्या पूर्ण त्यांच्या आपल्याला रिलीव्ह करता येतात. तर असे अनेक आधुनिक तंत्रज्ञान आता आलेले आहेत की ज्यामुळं आपल्याला पेशंटला वेदनामुक्त करता येऊ शकतं आणि आर्थरायटिस चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रीटमेंट करता येऊ शकते. त्या अनुषंगाने आपण एक ॲनिमेशन बघूया नीच की कशा रीतीने हे जॉईंट रिप्लेसमेंट तंत्रज्ञान आता वापरण्यात येते. आपण बघूया स्क्रीनवरती. सर आम्हाला मार्गदर्शन करा. गुडघ्याचा सांधा हा आपला वजन घेणारा सगळ्यात मोठा सांधा आहे आणि त्यामध्ये आपल्याला मांडीचा हाड, नडगीचा हाड आणि भरपूर ताकदवान असे ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काम करणारे स्नायू अशा सगळ्याचं एक कॉम्बिनेशन असतं. ती एक नुसती बिजागरी नाही आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं तर दोन्ही हाडाच्या एकमेकावर अव्याहत अशा हालचाली चाललेल्या असतात की ज्यात आपल्याला त्यामध्ये घर्षण झाल्यामुळं शेवटी ती खुर्ची आहे ती झिजायला लागते आणि चौथ्या टप्प्यामध्ये मग त्या खुर्चीच्या ठिकाणी आपल्याला जॉईंटचे कंपोनंट्स असे म्हणजे ज्याला कॅप आहे कोबाल्ट क्रोमियम धातूची आणि एक खाली व्हेरी हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन अशी गादी आहे, असं आपल्याला चेंज करून गुडघ्याचं सांधेरोपण आपल्याला करायला कधी कधी लागू शकतो. येस, आपण हे बघितलं आता हे आधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान होतं ज्याद्वारे आता सांधेरोपण तर शक्य झालेलं आहे. पण सर एकंदरीतच सांधेरोपणाकडे किंवा त्या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्याआधी सर्वसामान्य रुग्णांना गुडघेदुखीविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. इतर प्राण्यांना गुडघेदुखी होत नाही कारण ते 4 पायावर चालतात. आपल्याला मानपाट कंबरदुखी असो किंवा गुडघेदुखी असो, एकंदरीतच आणि काय कारणं आहेत गुडघेदुखीची, काय काय रोगांमुळे गुडघेदुखी होऊ शकते, काय सांगता येईल आम्हाला. गुडघेदुखीच्या ह्याच्या अगदी मगाशी सांगितलं असं आपण 2 पायावर चालतो त्यामुळे फक्त आपल्यालाच गुडघेदुखी होती माणसाला
आणि त्यात रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे ज्याला संधिवात म्हणतो, गाऊट आहे, रक्तदोष किंवा बाकी त्याच्यात अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस असे विविध त्याची कारणं आहेत. ती मी आता स्लाईडवर आपल्याला दाखवतो. त्याचप्रमाणे ॲक्सिडेंट झाल्यानंतर सुद्धा कधीकधी सांध्याची झीज आहे ती बऱ्याच जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळं अशा वेगवेगळ्या प्रकारांनी त्याच्या सांध्याची ती झीज होत असते. या सांध्याच्या झिजेचे आहेत ते आम्ही जनरली 4 टप्पे त्यात धरले असतात किंवा 4 स्टेजेस जे आहेत त्या अत्यंत जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण त्या स्टेजप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट करायला लागते. स्टेज 1 मध्ये आपल्याला जस्ट गुडघेदुखी चालू होती, ज्यात खाली बसून उठताना किंवा जिना चढता विशेषतः उतरताना किंवा काही हालचाली ज्या विशिष्ट आहेत, मांडी घातल्यासारख्या यात त्यांना वेदना व्हायला लागतात. सांध्यात सकाळी स्टिफनेस येऊ लागतो, त्याचप्रमाणे त्यांना आतमध्ये आवाज यायला लागतात. तसं पहिल्या स्टेजमध्ये व्हायला लागतं. सेकंड स्टेजमध्ये सांध्याची झीज होते, त्याचे फायबर्स जे कार्टिलेजचे ते निघायला लागतात. थर्ड स्टेजमध्ये ते हाड आहे ते उघडं पडायला लागतं आणि फोर्थ ह्याच्यामध्ये पूर्णपणे कार्टिलेजचा नाश होऊन जातो, म्हणजे त्याचा कंप्लीट लॉस होऊन जातो, टोटल लॉस. अशा या 4 टप्पे त्यात असतात. पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये बहुतेक रुग्णांना आपल्याला वजन कमी करणे, व्यायाम करणे, जीवनशैलीमध्ये बदल करणे, मांडी घालणं, खाली बसणे, ह्या हालचाली टाळणे ह्यानी आपल्याला उपयोग होऊ शकतो. परंतु त्याच्या पुढची स्टेज जी आहे यामध्ये आपल्याला लेझर्सचे उपचार आहेत ते आपल्याला उपयोगी पडू शकतात. लेझरने नवीन कार्टिलेज नाही तयार होत, परंतु त्यात असणारं जे कार्टिलेज झिजायला लागले, जे खरबरीत झालेलं आहे ते आपल्याला त्यात स्मूथ करता येतं. ते एक स्लाईड मी आत्ता दाखवणार आहे की ज्यामध्ये ह्या पेशंटचं जे वाटीचं आतलं कार्टिलेज आहे हे आता झिजून गेलं आहे आणि आपण बघतोय आता तसं कॉब्युलेशननी किंवा लेझर्सनी आपल्याला हे पूर्ण स्मूथ करता येतं. आणि त्यामुळं 2 खरबरीत गोष्टी आहेत त्या घासल्या तर सांध्याची झीज नेहमी जास्त होत असते, त्याप्रमाणे आपल्याला ही झीज आहे त्याचा वेग आपल्याला कमी करता येतो. तर असं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला बघितलं तर ह्यात मिनिमली इन्व्हेसिव्ह किंवा नॉन इन्व्हेसिव्ह उपचारांनी बहुतेक रुग्ण बरे होऊन जातात. ओके, हे आपण बघितलं. आपण गुडघेदुखीवरती आता लेझरचे उपचार खास उपलब्ध आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती 95958444 या नंबरवरती, 9595844844 या नंबरवरती. सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचं आधुनिक तंत्रज्ञानाने वेगवेगळ्या प्रकारच्या गुडघेदुखीमध्ये वेगवेगळे उपचारही घ्यावे लागतात. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला लेझरचे उपचार उपलब्ध आहेत, पण अर्थातच सांधेदुखी वाढली असेल, दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात गेली असेल तर मग आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच जॉईंट रिप्लेसमेंटचाही आधार घ्यावा लागतो, जसं मगाशी आपण ॲनिमेशनही बघितलं होतं. सर, आपण ह्याच्यात सुद्धा नवीन नवीन प्रकारचं तंत्रज्ञान आणलेलं आहे. जसं मी म्हणेन की आता एकतर कॉम्प्युटर होतंच, पण त्याच्यामध्ये ऑर्थो अलाइनमेंट नावाचंही आणलंय आणि आता रोबोटिक्सही उपलब्ध आहे, ज्याविषयी आपण पुढे बोलूया कार्यक्रमामध्ये. पण सर्वप्रथम एका एव्हीद्वारे आम्हाला सांगा की कशा रीतीने आज नवीन नवीन प्रकारचं तंत्रज्ञान आलेलं आहे या क्षेत्रामध्ये आणि काय सांगता येईल आम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे आता यात बघू सांधे रोपण ह्याच्यातलं ऑपरेशन आहे, ह्यामध्ये अनेक घटक हे ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी लागतात, की ज्यामध्ये आपण बघितलं तर सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर असणं अत्यंत महत्त्वाचं असतं, की ज्यामध्ये आपल्याला बिलकुल जंतुसंसर्ग किंवा इन्फेक्शन होणार नाही याकरता लॅमिनर फ्लो आहेत. त्याच्यानंतर हे आता आमचे ऑपरेशन थिएटर बघतायत विशिष्ट पोशाख घालून आम्ही हे ऑपरेशन्स करत असतो, ज्यामुळं श्वासोश्वासाद्वारे येणारे बॅक्टेरियासुद्धा पेशंटच्या ऑपरेशनच्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. आणि मग कम्प्युटर किंवा नॅव्हिगेशन ज्याला म्हणतात या प्रकारे अचूकता ऑपरेशनमध्ये आणता येते. कारण जेवढा अचूक ऑपरेशन होईल तेवढं त्या सांध्याचा टिकाऊपणा, त्याच्यातनं होणारं पेन रिलीफ हा डायरेक्टली आपल्या पेशंटला हा त्याचा प्रचंड फायदा होतो. हे नॅव्हिगेशन जे आहे ह्यामध्ये कम्प्युटराइज्ड आम्ही टेक्नॉलॉजी जे आता गेले जवळजवळ 10-12 वर्ष वापरतो. ह्यामध्ये अचूकता ही अर्धा मिलीमीटर एवढी येत असते आणि जे डोळ्याला आपल्याला जाणवणार पण नाही एवढी अचूकता येते. म्हणजे जसं काही आपल्याला पेशंटचा नॅचरल जॉईंट जो आहे त्याच आकाराचा, त्याच मापाचा किंवा त्याच कोनात हलणारा असा सांधा आपल्याला पेशंटला देता येतो. आणि ऑपरेशनमध्ये त्यामुळं फार लवकर आपल्याला त्यात पेशंट बरा करता येतो आणि पेशंट लगेचच दोन्ही गुडघ्याची एकत्र ऑपरेशन केली नॅव्हिगेशन नंतर तर आपल्याला पेशंटला लगेचच चालवता येतं. आता एक पेशंट बघतोय आपण जे आमच्याकडं चालत आलेले होते तेव्हा त्यांना हे काठी घेऊन आधाराने वॅडलिंग ज्याला म्हणतात तसं चालत होते आणि ऑपरेशन नंतर आपण बघितलं तर त्यांना आता कुठल्याही प्रकारे सपोर्ट न घेता पूर्णपणे नॉर्मल गेट किंवा नॉर्मल वॉकिंग पॅटर्न ज्याला म्हणतात चालण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण त्यांची नॉर्मल झालेली आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची वेदनामुक्ती पूर्ण झाली आहे. दुसरं एक तंत्रज्ञान आहे ज्यात ऑर्थो अलाइनमेंट म्हणतो, की ज्याच्यामध्ये आयपॉड किंवा आपण सगळेजण मोबाईल्स आता वापरतो त्या आकाराचा हा डिव्हाइस असतो, की ज्यात ॲक्सिलरोमीटर, गायरोस्कोप हे वैमानिक जे तंत्रज्ञान वापरतात तो तंत्रज्ञान ऑपरेशन थिएटरमध्ये आता आम्हाला उपलब्ध आहे. आणि त्यामुळं आपल्याला अचूकता त्यात आणता येते आणि ते गुडघ्याला लावून आपल्याला विशिष्ट कोन त्याचे किती मिलीमीटर त्यातलं डॅमेज आहेत, कार्टिलेजमध्ये खड्डा किती मोठा पडला आहे हे सगळं बघून पेशंटला पूर्णपणे ट्रीटमेंट देऊन आपल्याला
नॉर्मल अलाइनमेंट करता येते, ज्याने पूर्ण डिफॉर्मिटी बाक आलेला आहे तो आपल्याला त्यातला पूर्ण बरा करता येतो, चालण्याचा पॅटर्न बरा करता येतो. तर ह्या प्रकारचे एक पेशंट आपण आत्ता ह्या प्रणालीने ट्रीटमेंट केलेले बघूयात, की ज्याच्यामध्ये चालताना त्यांना जे काही प्रॉब्लेम्स होते ते पूर्णपणे निघून गेले आहेत आणि त्या नॉर्मल गेट पॅटर्न म्हणजे चालण्याची जी प्रक्रिया आहे ती नॉर्मल सगळं करू शकतात. तर आपण आत्ता तो पेशंट बघतोय की ऑपरेशन झाल्यानंतर जस्ट महिन्याभरामध्ये त्यांचं पॅटर्न आता वॉकिंगचं पूर्ण नॉर्मल झालेलं आहे. तर अशा अनेक तंत्रज्ञानांनी 3-4 गोष्टी आपल्याला साथ देतात. एक तर ऑपरेशनमध्ये अचूकता येते. नंबर 2 म्हणजे त्याच्यामध्ये मिनिमली इन्व्हेजिव्ह कमीत कमी काप घेऊन कमीत कमी हाडाला कट करून आपल्याला हे ऑपरेशन्स करता येतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे अचूकता वाढल्यामुळे त्याचा टिकाऊपणाही वाढतो. तर त्यामुळे सांधे जे पूर्वी 7-8 वर्ष टिकेल असं म्हणायचे ते आता म्हणजे 25-30 वर्ष टिकेल अशीही सांधे रोपणाची आपल्याला संधी उपलब्ध झाली आहे. येस, मला वाटतं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे की टिकाऊपणा सुद्धा वाढलेला आहे, पण शस्त्रक्रियेतली अचूकता वाढलेली आहे आणि त्यामुळे हे उपचार आहेत आता 100% यशस्वी ठरतात असं म्हणायला हरकत नाही. अर्थातच या उपचारांविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी पुढे जो नंबर आहे, आपण हेल्पलाईन नंबर बघतात लोकमान्य हॉस्पिटलचा, तो टिपून घ्या. 9595-844-844 या नंबरवरती जरूर फोन करा. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. सुप्रसिद्ध सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत संधिवात आणि गुडघेदुखीपासून मुक्ती ह्या विषयावरती. कार्यक्रमाच्या पूर्वजात आपण जाणून घेतलं कशा रीतीने आता गुडघेदुखीसाठी दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध आहेतच लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, पण ह्या व्यतिरिक्त खास करून अत्याधुनिक स्वरूपाचं सांधेरोपण उपलब्ध झालेलं आहे, ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर सांधेरोपण आहे, अर्थो अलाइनमेंटद्वारे केलं जाणारं सांधेरोपण आहे आणि आता रोबोटिक्सद्वारे केलं जाणारं सांधेरोपण सुद्धा उपलब्ध झालेलं आहे मागच्याच आठवड्यामध्ये लोकमान्य हॉस्पिटलमध्ये. आणि हे पहिलं हॉस्पिटल आहे आशिया खंडातलं आणि त्याबद्दल डॉक्टर नरेंद्र वैद्य आणि लोकमान्य हॉस्पिटलचं अभिनंदन. आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमातर्फे झी 24 तासच्या ह्या उपक्रमामध्ये सर आपण सहभागी झालेलात की आम्ही हा जो जनजागृतीपर खास करून कार्यक्रम करत आहोत हॅलो डॉक्टरच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये अत्याधुनिक स्वरूपाचं हे तंत्रज्ञान सर्वसामान्य रुग्णांपर्यंत आपण नेत आहात. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आजपर्यंत गुडघेदुखीसाठी विविध प्रकारचे उपचार उपलब्ध होते, पण आता हे रोबोटिक्स हे एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे जे आशिया खंडात सर्वप्रथम आपण आता लॉन्च केलेलं आहे. काय आहे सर तंत्रज्ञान आणि मला काय सांगता येईल याविषयी? रोबोटिक्स म्हणजे आपल्याला इंडस्ट्रीमध्ये कारखान्यांमध्ये रोबोट्स किंवा अंतराळवीरांमध्ये अंतराळ क्षेत्रामध्ये अशा विविध क्षेत्रात रोबोट्स हे काम करतात हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. परंतु ऑपरेशन थिएटरमध्ये एक अत्यंत विश्वासू असा साथीदार जो कुठल्याही भावना म्हणा किंवा कुठलेही त्याच्यातले बाकीच्या गोष्टी ह्याला ॲब्सोल्युटली हे न होता आपल्याला अचूक असं कम्प्लिटली फीडबॅक देत असतो. आणि जे काही म्हणजे इवन इफ आपल्याला एखाद्या वेळेला ऑपरेटिंग टीम आहे त्याच्या ह्याच्यातनं आपल्याला पूर्ण अचूकता येईल ह्याची 100% तो गॅरंटी घेत असतो. अशा प्रकारचं रोबोटिक हे तंत्रज्ञान आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ह्याच्यात मिनिमली इन्व्हेजिव्ह म्हणजे अत्यंत छोटा काप घेऊन हे केलं जातं. तिसरी गोष्ट डॅमेज्ड पोर्शन जो गुडघ्याचा आहे त्याचा एखादा कप्पा जर 3 कप्प्यापैकी फार डॅमेज असेल तर तेवढ्याच कप्प्याचा आपल्याला रोबोटिक्सच्याद्वारे सांधेरोपण किंवा युनी कंपार्टमेंटल नी आर्थ्रोप्लास्टी किंवा UK म्हणतात तसं करता येतं. म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट पूर्ण करायची त्याला गरज लागत नाही किंवा पूर्ण सांधेरोपण करण्याची. आणि ही डेकेअर अशी प्रक्रिया होऊन जाते. म्हणजे जसं हाड आपल्या नी रिप्लेसमेंट कापलं जातं त्याच्याऐवजी आपल्या सर्जन्सच्या हातामध्ये डेंटिस्ट वापरतात तसं बर असतं की जो रोबो कंट्रोल करतो. त्यामुळे 1 मिलीमीटर जरी डॅमेज पोर्शनच्या व्यतिरिक्त असं ते बर बाहेर गेलं तर रोबोटिक्स हे ऑपरेट करणं थांबवतो. त्यामुळं याच्यात 0 डॅमेज सर्जरी म्हणतात किंवा इडियट प्रूफ सर्जरी असंही त्याला म्हटलं जातं अमेरिकेमध्ये. आणि त्यामुळं त्याच्यात पेशंटला साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता ही जवळजवळ नाहीशी होते. पेशंट डे केअर असल्यामुळं आज ऑपरेशन झालं युनी कंपार्टमेंटल आर्थ्रोप्लास्टीचं की पेशंट त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. त्याला फार सिव्हिअर अशा वेदनाशमक गोळ्या आपल्याला द्यायला लागत नाहीत. तर अशी विविध त्यातली ॲडव्हान्टेजेस आहेत. यात युनी कंपार्टमेंट लॅपटॉपवरती बघूया का? येस, आपण ह्यातली जे ॲडव्हान्टेजेस आहेत ती बघूया. आणि प्रेक्षकांसाठी निवेदन, आपण जरूर जो संपर्कासाठी नंबर बघतात स्क्रीनवरती तो टिपून घ्या. 9595-844-844 हेल्पलाईनवरती फोन जरूर करा. संधिवात गुडघेपासून मुक्त तर आपण व्हाच, पण ह्या व्यतिरिक्त मणक्यांवरचे उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत हे लक्षात ठेवा. स्लिप डिस्क सायटिकावरती लेझर उपचार आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आपण बघूया कॉम्प्युटरकडे आता काय सांगता येईल सर? मी आत्ता म्हटलं तसं पार्शल नी रिप्लेसमेंट किंवा युनी कंपार्टमेंटल रिप्लेसमेंट हा एक आपल्याला सर्जनला आता पर्याय झाला आहे.
ज्या पेशंट्समध्ये फक्त एकच कप्पा डॅमेज झाला आहे. तेव्हा आपण बघितलं तर 2 कंपॅरिझन्स इथं दाखवलेत की टोटल नी रिप्लेसमेंटमध्ये पूर्ण हाडाला मोठी कॅप लावायला लागते, वेरॅज पार्शल रिप्लेसमेंटमध्ये फक्त एकाच बाजूचं जे डॅमेज आहे तेवढं आपल्याला करता येतं, किंवा वाटीचा आदला भाग जो आहे तो पूर्ण वाटी न काढता आपल्याला चेंज करता येतो. ह्या प्रकारे पेशंट्स जे आहेत ते लगेचच दुसऱ्या दिवशीच आपल्याला पेशंटला डिस्चार्ज करता येतं. घरी जाताना पेशंट येतो पूर्ण इंडिपेंडंट, कुठल्याही काठीशिवाय वॉकरशिवाय चालू शकतो. त्यांना जिना चढणं उतरणं, खाली टॉयलेटला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या घरी जाताना सहज शक्य होतात. त्यामुळं त्याला जो रिहॅबिलिटेशनचा फिजिओथेरपीचा जो प्रोसेस आहे तो खूप कमी होऊन जातो. आणि रोबॉटिकमध्ये आत्ता मी काही स्लाइड्स दाखवणार आहे. याच्यामध्ये हे जे हँड हेल्ड डिव्हाइस एका हातात दाखवले त्याच्यामध्ये सेन्सर्स असतात की ज्यामुळं अचूकता, मी मगाशी म्हटलं जसं सर्जरीमध्ये येते, प्रिसिजन सर्जरीतलं वाढतं आणि त्यामध्ये बाकी नॉर्मल टिश्यूजला कुठल्याही प्रकारे डॅमेज त्यात होत नाही. तर आता ही रोबॉटिकची एक छोटीशी क्लिप मी ऑपरेशनची दाखवणार आहे. आणि ही आपल्या भारतातली आणि एशियातली पहिली रोबॉटिक नी रिप्लेसमेंट आम्ही जे केली होती त्याच्यातले काही क्लिप्स आहेत की ह्यामध्ये आपल्या गुडघ्याला असे काही सेन्सर्स लावले जातात. त्याप्रमाणे विशिष्ट कोन जे आहेत ते यामध्ये आपण मेजर केले जातात, कारण प्रत्येक माणसाच्या गुडघ्याचे अँगल्स, गुडघ्याचं माप वेगळं असतं. त्याप्रमाणे कम्प्युटर हे सगळं टिपून घेत असतो. आणि त्यानंतर आपल्याला आपण जर बघितलं तर एक परत एकदा दाखवतो मी. तर ह्यात वेगवेगळे पॉईंट्स आहेत ते मार्क केले जातात आणि आपल्याला ह्यात 3 डायमेन्शनल कम्प्लिटली जर बघितलं तर वेगवेगळ्या कोनातनं डॅमेज पोर्शन जो गुडघ्याचा आहे तो पूर्ण मॅप करता येतो. म्हणजे जवळजवळ आपण कम्प्युटरमध्ये बघितलं तर पूर्णपणे त्याचा आपल्याला मॅपच मिळालेला आहे आता. आणि हाच फक्त तेवढाच डॅमेज पोर्शन आहे, तोच आपल्याला रोबॉटिक्सद्वारे आपल्याला रिप्लेस करता येतो. तर ह्या प्रकारे रोबॉटिक रिप्लेसमेंटचा म्हणजे आपल्याला कम्प्लिटली व्हर्च्युअल ऑपरेशन आहे, अगोदर कम्प्युटरवर करून त्यानंतर आपल्याला ते प्रत्यक्षात आणता येऊ शकतं आणि त्यामुळे त्याचे ॲडव्हान्टेजेस प्रचंड पेशंटला मिळू शकतात. हेच आपण बघितलं कशा रीतीने रोबोटिक्सचं तंत्रज्ञान आता लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेलं आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत. सिनियर सिटीजन्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत. सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती लोकमान्य हॉस्पिटल आहेच, पण सर्व सरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे. खास करून सीजीएचएसचे रुग्ण ह्याचा लाभ घेऊ शकतात. पण त्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती 9595844844 या नंबरवरती. आपण ही चर्चा अशी नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती संधिवात आणि गुडघेदुखीपासून मुक्ती या विषयावरती आणि प्रख्यात सांधे तज्ज्ञ असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने आता गुडघेदुखीवरती अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यात दुर्बीण लेझरचे उपचार आहेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील गुडघेदुखीसाठी. अर्थातच जर का गुडघेदुखी जास्त झालेली असेल किंवा वाकडे झाले असतील गुडघे तर आपल्याला सांधेरोपण शस्त्रक्रिया उपलब्ध आहे, जी कॉम्प्युटरद्वारे केली जाते. ऑर्थो अलाइन या टेक्निकने केली जाते आणि आता रोबोटिक्सने सुद्धा हे उपचार उपलब्ध झालेले आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये. आणि मला खरोखर अभिनंदन करावंसं वाटतं लोकमान्य हॉस्पिटल आणि डॉक्टर नरेंद्र वैद्य यांचं खास करून, कारण आशिया खंडातील पहिलं हे रोबोटिक्सचं तंत्रज्ञान गुडघेदुखीवरील उपचारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सर्वसामान्य रुग्णांसाठी लोकमान्य हॉस्पिटलद्वारे डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली. अर्थातच ह्या सर्व उपचारांविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी किंवा अपॉइंटमेंट घेण्यासाठी आपण फोन करा. लोकमान्य हॉस्पिटलची जी हेल्पलाईन आहे 9595844844, जो आपण संपर्कासाठीचा नंबर स्क्रीनवर बघत आहात त्याच्यावरती फोन जरूर करा. आपले प्रश्न विचारा, अधिक माहिती घ्या आणि अपॉइंटमेंट सुद्धा या ठिकाणी आपण घेऊ शकता. सवलतीच्या दरात पुढील 1 महिन्यासाठी उपचार आहेतच, पण ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन्ससाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेत. आणि लोकमान्य हॉस्पिटल सर्व विमा कंपन्यांच्या आणि सरकारी योजनांच्या पॅनलवर आहे. खास सीजीएचएसचे रुग्ण ह्याचा लाभ घेऊ शकतात. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकमान्य हॉस्पिटल पुणे आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देत आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या वेळेस असताना सर आपण गुडघेदुखीविषयी जाणून घेतलं, पण इतरही सांधे आहेत शरीरातले जे दुखू शकतात, ज्याच्यात खांदा आहे, कोपर आहे आणि खुबा म्हणजे गुडघेदुखीच्या खालोखाल हिप जॉईंट हा जास्त खराब होतो. आपण हिप जॉईंटचं एक ॲनिमेशन बघूया या ठिकाणी आणि आम्हाला मार्गदर्शन करा. गुडघ्याबरोबर सगळ्यात जास्त भारतामध्ये तर गुडघ्याचाच प्रॉब्लेम असतो, परंतु तितक्याच सिव्हिअर प्रमाणात ज्याला ऑपरेशन लागू शकतो तो सांधा म्हणजे आहे तो म्हणजे खुब्याचा सांधा, जो बॉल अँड सॉकेट किंवा उखळीचा सांधा आहे. आणि त्यामध्ये झीज चालू असते, परंतु जर काही अनलिमिटेड ड्रिंकिंग करणारे, दारू पिणारे लोक आहेत किंवा स्टिरॉइडसारखी औषधं बऱ्याच वेळेला घेतली जातात वेगवेगळ्या आजारासाठी, ते असे रुग्ण आहेत, त्यांना हे हाड आहे ते खराब होऊन जातं
आणि त्याच्यातला रक्तपुरवठा थांबतो आणि त्यावेळेला आम्हाला हिप रिप्लेसमेंटही करायला लागतं की ज्यामध्ये आपल्याला बॉल आणि आतला सॉकेट आहे ते दोन्ही आम्ही चेंज करतो आणि त्यामध्ये पेशंटला नंतर आपल्याला मोबिलिटी चांगली मिळू शकते. जनरली दोन्ही खुब्यांचं ऑपरेशन आहे ते 2-2, 3-3 दिवसाच्या अंतराने केलं जातं आणि पेशंट लगेचच 2 दिवसात चालू शकतो. एक 4-5 दिवस त्यांना पेशंटला ॲडमिट ठेवायला लागतं. आता इवन हाय फ्लेक्स हिप जॉईंट किंवा खाली बसण्याची ज्यांना गरज असते अशा लोकांना सुद्धा हिप रिप्लेसमेंटचे प्रोसेसेस आपल्या मांडी घालण्यासाठी आता अवेलेबल आपण झालेले आहेत. लॅपटॉपवरती काही रुग्ण बघूया अनुषंगाने कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन झालंय ऑपरेशन नंतर, काय सांगता येईल सर आम्हाला? हा एक पेशंट आता बघूया आपण. ह्यांना जॉईंट रिप्लेसमेंट आम्ही केलेलं आहे. अगोदरचं चाल त्यांची जर बघितली तर पूर्ण वॅडलिंग अशी चाल आहे. त्यांना चालताना प्रचंड प्रमाणावर बाक येतोय. दोन्ही जॉईंट्सची त्यांची रिप्लेसमेंट केल्यानंतर त्यांची चाल पूर्णपणे ॲब्सोल्युटली नॉर्मल झाली आहे. तर असं त्यांना कंप्लीट मोबिलिटी जी आहे ती त्यांना पेनलेस मोबिलिटी म्हणजे पेनलेस, स्टेबल आणि मोबाईल जॉईंट अशा 3 गोष्टी मी म्हणतो की न दुखणारा, स्टेबल म्हणजे भक्कम आणि मोबाईल म्हणजे हलणारा जॉईंट, अशा 3ही गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला पेशंटला या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देता येतात. येस. बरेच पेशंट्स आहेत ते काही वेळेला टर्मिनल स्टेजला येतात. आता ह्या ज्या बघतोय आपण त्यांना बघितलं तर त्यांना दोन्ही हातामध्ये काठी घेऊन चालायची गरज लागते. गुडघा आहे त्याला तीव्र बाक आलेला आहे आणि तो अनस्टेबल झाला आहे कारण हाडामध्ये क्रॅक गेलेली आहे. हाडाला हाड घासून सुद्धा इतक्या स्टेजपर्यंत लोक घाबरून किंवा ऑपरेशनबद्दल असणारी काळजी किंवा भीती यामुळं उपचाराकडे येत नाहीत आणि त्यामुळं त्यांना हे इतकं भोगायला लागतं. आणि ते जर चुकून पडले तर आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. गुडघ्याला तर प्रॉब्लेम आहेच, पण त्याबरोबर हिप जॉईंट, खुब्याचे आहेत, मणक्याचे आहेत, हाताचे आहेत, असे फ्रॅक्चर वेगवेगळे होऊ शकतात. त्यामुळे ह्या लोकांना वेळेच उपचार करायला लागतात. आता ही पेशंटचे आम्ही दोन्ही जॉईंट रिप्लेसमेंट केले गुडघ्याचे आणि त्यानंतर त्यांचं आता पूर्ण आयुष्यातली काठी गेली आहे. जसं त्या 25-30 वर्षापूर्वी चालत होत्या तसंच नॉर्मल त्यांचं गेट पॅटर्न आता झालेलं आहे. सर जाता आता प्रेक्षकांना काय चटकन? आज टेक्नॉलॉजी आणि ह्युमन अप्रोच अशा दोन्ही गोष्टींनी आपल्याला जवळजवळ सगळ्या पेशंटला ट्रीटमेंट देता येते आणि ही टेक्नॉलॉजी लोकमान्यतर्फे आम्ही जितक्या कॉमन माणसापर्यंत नेता येईल याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे त्या टेक्नॉलॉजी आहे त्या ॲडव्हान्स तर आहेत, पण आपल्या देशातली एवढी प्रचंड प्रमाणात असलेली लोकसंख्या बघता आपल्याला सगळ्यांनाच वाजवी दरामध्ये ट्रीटमेंट करता येईल अशी आमची डेफिनेटली धारणा आहे. आणि याकरता पेशंटनी उपचाराकरता घाबरू नये. त्यांनी डेफिनेटली असणारे आपले जे आजार आहेत ते डॉक्टरांकडे घेऊन जाऊन त्याच्यावर उपचार करावे. त्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल. येस, त्यामुळे आपण गैरसमजांना बळी पडू नका, जाहिरातींना बळी पडू नका. आपल्याला गुडघेदुखी असेल, सांधेदुखी असेल, मणक्यांची कुठले प्रॉब्लेम्स असतील, स्लिप डिस्क, सायटिका, मानपाठ कंबरदुखीसारखे, तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती. 9595844844 हा लोकमान्य हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध आहेतच, पण खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी, सिनियर सिटीजनसाठी उपचार सवलतीच्या दरात आहेत. सर्व विमा कंपन्यांच्या आणि सरकारी योजनांच्या पॅनलवर आहे लोकमान्य हॉस्पिटल आणि पुणे, कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी आपली सेवा देते, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.